संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवणारी घटना शनिवारी सावंतवाडीत घडली। एका शाळकरी मुलीने मोती तलावात उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू झाला। या दोघांच्या दुर्दैवी मृत्यूने या प्रकरणातील गूढ आता वाढू लागले। सावंतवाडी शनिवारी कारिवडे येथील लिशा गोसावी या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मोती तलावात आत्महत्या केली, तर तिला वाचवायला गेलेल्या रोहन गोसावी याचाही बुडून मृत्यू झाला। या घटनेतील गूढ अद्याप उलगडले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे। असं असलं तरी या घटनेच्या व्हायरल व्हिडिओने आता अनेक प्रश्न उपस्थित केलेत। ही घटना नेमकी कशी घडली हे थोडक्यात जाणून घेऊया। रोहन गोसावी हा मुंबईत अंधेरी येथील कंपनीमध्ये कामाला असतो। तो शनिवारी अचानक सावंतवाडीत आलेला। सावंतवाडीत येताच तो लिशाच्या हायस्कूलमध्ये गेला। तिथे लिशाशी बोलला। त्यानंतर लिशा आणि तिची चुलत बहीण सावंतवाडीत आली। सावंतवाडीत त्यांनी काही पुस्तकांची चौकशी केली। त्यानंतर दोघी येथील बापूसाहेब महाराज पुतळ्याच्या इथे गेल्या आणि या पुतळ्यामागे काही वेळ बसल्या होत्या। या प्रकरणातील सीसीटीव्हीच्या व्हायरल व्हिडिओवरून लिशा आणि रोहनमध्ये मोबाईलमधील काही घटनांवरून वाद झाल्याचं दिसते। लिशाचा मोबाईल घेऊन रोहन तिला काहीतरी दाखवतोय, त्यावरून लिशा आणि रोहनमध्ये वाद होतोय। तसेच लिशा रडत असल्याचंही दिसून आलं। त्यानंतर तो मोबाईल तिच्या मैत्रिणीने म्हणजे चुलत बहिणीने काढून घेतला। या लिशाच्या आत्महत्येचं गूढ या मोबाईलमध्ये लपलं आहे एवढं मात्र नक्कीच। तसेच लिशा 9वीत असल्यापासून रोहन याच्याशी तिची ओळख होती। त्या दोघांमध्ये वारंवार संभाषण होत होतं। लिशाचा रोहन हा नातेवाईक नसून लिशाच्या चुलत बहिणीचा तो नातेवाईक असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। मात्र अचानक 10वीत आल्यानंतर लिशाने रोहनशी बोलणं टाळलं। हाच राग रोहनच्या मनात होता। त्यामुळेच रोहन अचानक शनिवारी मुंबईहून सावंतवाडीत आला आणि थेट तिच्या कारिवडे येथील हायस्कूलमध्ये गेला। तेथून त्याने तिला सावंतवाडीत गाठलं। त्यानंतर फोटो सेशन केल्यानंतर लिशाने अचानक मोती तलावात उडी घेतली। हे तिच्या चुलत बहिणीने बघितलं आणि रोहनला हाक दिली। यावेळेला रोहनने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली, पण त्याला पाण्याचा अंदाजच न आल्यानं त्याची उडी दगडावर पडली। डोक्यात दगडाला धडकल्यानं रक्तस्राव होऊ लागला आणि तोही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला। अखेर या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झालाय। दुपारनंतर रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। या प्रकरणातील शाळकरी मुलगी लिशा हिने अचानक रोहनसोबत धरलेला अबोला, यामागचं कारण काय आणि त्या दिवशी लिशाच्या मोबाईलमध्ये रोहन काय शोधत होता याची उत्तरं आता पोलीस तपासातून उलगडणार आहेत। असं असलं तरी लिशाच्या सोबत असलेली तिची नातेवाईकच यातील गूढ सांगू शकेल असा पोलिसांना विश्वास आहे। मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमधून लिशा आणि रोहन यांची आधीपासून ओळख होती। तसेच आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याचंही स्पष्ट दिसतंय। या घटनेमागील गूढ अद्याप उलगडलं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेच्या व्हायरल व्हिडिओने आता अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। लोकमत.com साठी सिंधुदुर्गहून व्हिडिओ सौजन्य अनंत जाधव यांच्यासह मी दुर्वा दळवी।